हीचा अर्थ होतो तो. ही इज अ कारपेंटर. ही इज अ कारपेंटर म्हणजे तो सुतार आहे. आपलं नेक्स्ट सेंटेन्स येईल ही इज नॉट अ कारपेंटर म्हणजे तो सुतार नाही आहे. आता इथे मी तुम्हाला आधी पण सांगितलं बोलताना बऱ्याच वेळा मिस्टेक्स होतात. ही इज अ नॉट कारपेंटर असं म्हटलं जातं. याची ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस अ नॉट असं लावलं जातं. मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की जो वर्ड आहे जो कॉमन नाऊन आहे त्याच्यासोबत आपण अ आणि ॲन लावत असतो तर ते अ आणि ॲन त्याच्यासोबतच आलं पाहिजे. ही इज अ कारपेंटर, ही इज नॉट अ कारपेंटर अशा पद्धतीनेच वाक्यरचना झाली पाहिजे. तिसरं वाक्य बघूया. जसं आपण आय एमचं क्वेश्चन करताना एम आय बनवलं, यू आरचं क्वेश्चन करताना आपण आर यू केलं किंवा वी आरचं आर वी केलं. तशाच पद्धतीने आता आपण ही इजचं इज ही करणार आहोत. थोडंसं उलटं करायचं, त्यांच्या जागा थोड्याशा बदलून टाकायच्या जेव्हा आपल्याला क्वेश्चन बनवायचा असतो. इज ही अ कारपेंटर म्हणजे तो सुतार आहे का. आता नेक्स्ट सेंटेन्स आपल्या सेटमधला आहे तो सुतार नाही आहे का. तर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होईल इज ही नॉट अ कारपेंटर म्हणजे तो सुतार नाही आहे का. आता आपण चारही सेंटेन्स एकसाथ बघूया. आता हे चारही वाक्य मी एकसाथ लिहिले आहेत. ही इज अ कारपेंटर म्हणजे तो सुतार आहे. ही इज नॉट अ कारपेंटर तो सुतार नाही. इज ही अ कारपेंटर तो सुतार आहे का. इज ही नॉट अ कारपेंटर तो सुतार नाही आहे का. सुतार म्हणजे लाकूड काम करणारा, फर्निचर वगैरे बनवणारा. आता इथे मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. इथे जे कारपेंटरचं स्पेलिंग आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की मोठं स्पेलिंग आहे म्हणजे लर्न करायला फार अवघड आहे. कारचं स्पेलिंग आहे याच्यामध्ये छोटे छोटे स्पेलिंग आपण जर शोधले तर आपल्याला स्पेलिंग फार लवकर पाठ होऊ शकतं. तर हे कारचं स्पेलिंग आहे, पेनचं स्पेलिंग आहे. हे स्पेलिंग जनरली प्रत्येकाला लर्न असतात. जर तुम्हाला हे दोन स्पेलिंग लर्न असतील तर तुम्हाला कारपेंटरचं स्पेलिंग एका सेकंदात लर्न होऊन जाईल. खूपच सोपं आहे लर्न करायला. असे छोटे छोटे ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओमधून पुढेसुद्धा आणि आधीच्याही काही व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटही नक्कीच करा. आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. कारपेंटरच्या जागी तुम्ही वेगवेगळे शब्द वापरून मागे जसे आपण सेंटेन्सेस बनवले तसे बनवू शकतो. प्रत्येक वाक्यातला कारपेंटर हा शब्द काढून टाकायचा, त्याच्या जागी नवीन शब्द बसवायचा. बस झालं तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर रेडी. म्हणजे एकसाथ तुम्ही काही शब्दांचा वापर करून कितीतरी वाक्य बनवू शकता, त्याचे अर्थ बनवू शकता आणि त्याचं स्पीकिंग प्रॅक्टिस जर तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस जर त्याची केली तर फार लवकर इंग्लिश बोलायला जमतं. आता आपण याच्या जागी वेगवेगळे शब्द वापरून बघूया. इथे कॉमन नाऊनच वापरूया. जसं ही इज ॲन इंजिनियर. ही इज ॲन इंजिनियर म्हणजे तो एक अभियंता आहे. ही इज अ डायरेक्टर म्हणजे तो एक दिग्दर्शक आहे. ही इज अ फ्लोरिस्ट म्हणजे तो एक फुलवाला आहे. ही इज अ ग्रोसर म्हणजे तो एक वाणी आहे किंवा किराणा दुकानदार आहे. आता आपण हीचं अजून एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये अ किंवा ॲन वापरलं जाणार नाही. म्हणजे कॉमन नाऊन नसेल, ॲडजेक्टिव्ह असेल. ॲडजेक्टिव्ह म्हणजे जसं विशेषण असेल. विशेषण म्हणजे एखादा गुण, एखाद्याच्याबद्दल काही चांगली माहिती सांगितली असेल, चांगली असो वाईट असो, गुण जर त्याचे सांगितलेले असतील आपण तर त्याला आपण अ किंवा ॲन लावत नाहीत. जसं इथे मी एक वाक्य घेतलं आहे ही इज टॉल. आता इथे अ टॉल नाही म्हणत कारण त्याच्यातली खास गोष्ट आहे की तो उंच आहे. म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे त्यामुळे आपण इथे अ किंवा ॲनचा वापर करत नाही. अ आणि ॲन हे फक्त आपण कॉमन नाऊनसाठीच वापरतो, तेही एकवचनी सामान्य नामासाठी म्हणजे सिंग्युलर कॉमन नाऊनसाठी अ किंवा ॲन वापरलं जातं. ही इज टॉल तो उंच आहे. आता त्याचं नेक्स्ट आपण सेंटेन्स लिहूया. ही इज नॉट टॉल तो उंच नाही. आता याचा आपण क्वेश्चन बघूया. इज ही टॉल म्हणजे तो उंच आहे का. आता निगेटिव्ह क्वेश्चन इज ही नॉट टॉल म्हणजे तो उंच नाही आहे का. आता इथे जे हे इज ही नॉट टॉल आहे याला आपण इझंट ही टॉल अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. तर तुम्ही दोन्ही प्रकारे लिहून घ्या. इज आणि नॉट याचा जो शॉर्ट फॉर्म आहे इझंट तो आधी लिहायचा, मग ही लिहायचं आणि मग टॉल लिहायचं. पण याची फोड करून लिहिताना, मोठं करून लिहिताना इज ही नॉट टॉल अशाच प्रकारे लिहिलं जातं. इज आणि नॉटच्यामध्ये ही लावायचं. अशा दोन प्रकारे हे सेंटेन्स लिहिता येतं आणि याचा अर्थ सेम आहे. तो उंच नाही आहे का. आता आपण चारही सेंटेन्स एकसाथ बघूया. ही इज टॉल, ही इज नॉट टॉल. क्वेश्चन होईल इज ही टॉल. निगेटिव्ह क्वेश्चन होईल इज ही नॉट टॉल किंवा इझंट ही टॉल. याचा अर्थ आहे ही इज टॉल तो उंच आहे. ही इज नॉट टॉल तो उंच नाही. इज ही टॉल तो उंच आहे का.
इज ही नॉट टॉल किंवा इझंट ही टॉल, तो उंच नाही आहे का. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शी इज याचा वापर करून आपण सेंटेन्सेस बनवणार आहोत. शी इज म्हणजे ती आहे. मग ती कशी आहे, हुशार आहे, गोरी आहे, काळी आहे, असे काही वेगवेगळे सेंटेन्सेस आपण बघूया.